हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे कन्स्ट्रक्शन ऑफ टी मोटर. तर कन्स्ट्रक्शन ऑफ टी मोटर बघायच्या अगोदर काही महत्त्वाचे पार्ट्स बघूया आणि त्यानंतर माहिती घ्यायला चालू करूया आपण. तर ह्यामध्ये बघा, हा स्टेटर आहे. स्टेटर म्हणजे काय, तर स्टेशनरी पार्ट ऑफ द मशीन. त्यानंतर हा रोटर बघा, हे एवढा पार्ट जो आहे हा रोटेटमध्ये येतो, म्हणजे काय, हा फिरणारा पार्ट आहे. त्यानंतर बघा, हा आउटर साईडचा जो पार्ट आहे ह्याला काय म्हटलं जातं, फ्रेम म्हटलं जातं. ह्याला काय म्हटलं जातं, फ्रेम म्हटलं जातं. तुम्हाला आउटर पार्टचा पार्ट जो आहे त्याला फ्रेम म्हटलं जातं. त्यानंतर हे बघा, हे जे आहेत आपण हे जे बाहेरचे आहेत ते फॅन्स आहेत. हे काय आहेत, कूलिंग फॅन्स आहेत. हे काय आहेत, कूलिंग फॅन्स आहेत हे बाहेरचे. आणि त्यानंतर हे बेरिंग्स, हे काय आहेत, तुमचे बेरिंग्स आहेत. हे दोन आउटर साईडचे हे बेरिंग्स आहेत. त्यानंतर हा जो पार्ट आहे एंड ब्रॅकेट म्हणतो किंवा बेरिंग हाऊस म्हणतो आपण, त्याला काय म्हणतो, बेरिंग हाऊस म्हणतो. तर चला आता आपण माहिती घ्यायला स्टार्ट करूया. तर ह्यामध्ये ज्यावेळी कन्स्ट्रक्शनचा जेव्हा पार्ट येतो मित्रांनो, त्यावेळी हे जे 4 पार्ट पाडले जातात. तर कोणते कोणते आहेत ते आपण बघणार आहोत ह्या ठिकाणी. तर हे पार्ट कसे कसे वर्क होतात ते बघायचं आहे आपल्याला. तर ह्यामध्ये बघा, फील्ड सिस्टीम आहे पहिल्यांदा, त्यानंतर आर्मेचर आहे, कम्युटेटर आहे आणि ब्रश आहे. तर फील्ड सिस्टीम म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय फील्ड सिस्टीम आणि त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे हे बघणं गरजेचं आहे. फील्ड सिस्टीम क्रिएट्स अ युनिफॉर्म मॅग्नेटिक सिस्टीम विथिन विच आर्मेचर रोटेट्स. म्हणजे काय आहे, फील्ड सिस्टीम म्हणजे असे आहे की ज्या ठिकाणी आर्मेचर रोटेट होत असतो. ह्या ठिकाणी आर्मेचर रोटेट्स होत असतो. म्हणजे ह्या ठिकाणी बघा, तर फील्ड सिस्टीम म्हणजे बघा, हा जो बाहेरचा आहे हे आर्मेचर आहे आणि हे काय आहे, तुमचं स्टेटर पोल आहे. थोडक्यात दाखवायचं बघितलं तर हा तुमचा आर्मेचर आहे. हा काय आहे, आर्मेचर आहे. आणि ही जी पोकळी दिसते ह्यामध्ये हा इन्सर्ट केलेला असतो. आता फील्ड सिस्टीम म्हणजे काय, तर हे पोल शूज, त्यानंतर हा स्टेटरच्या आतला जो भाग आहे त्याला काय म्हटलं जातं, फील्ड सिस्टीम म्हणजे म्हटलं जातं. ह्यामध्ये काय येतं, फील्ड बाइंडिंग येतं, पोल शूज येतं, ह्या गोष्टी ह्यात आत येतात. आणि हा आर्मेचर काय असतो, ह्याच्या आत इन्सर्ट केलेला असतो. हा आर्मेचर काय केलेला असतो, ह्याच्या आत इन्सर्ट केलेला असतो. त्या प्रकारे ह्याचे. आता बघा, ह्यामध्ये फील्ड सिस्टीममध्ये काय आहे, तर इलेक्ट्रोमॅग्नेट्स आर प्रिफर्ड कंपेअर्ड विथ द परमनंट मॅग्नेट. इलेक्ट्रोमॅग्नेट्स आर प्रिफर्ड कंपेअर्ड विथ द परमनंट मॅग्नेट. असं काय केलं जातं, बिकॉज ऑफ ग्रेटर मॅग्नेटिक इफेक्ट्स अँड फील्ड स्ट्रेंथ रेग्युलेशन. म्हणजे काय, इलेक्ट्रोमॅग्नेट्स हा काय करतो, तर इलेक्ट्रोमॅग्नेट्स हा असं डिव्हाइस आहे की जे मॅग्नेटिक फील्ड जास्त क्रिएट करतो. कशापेक्षा, तर परमनंट मॅग्नेटपेक्षा. परमनंट मॅग्नेट काय करतो, तर त्याची मॅग्नेटिक फील्ड काय असते, वीक असते. मॅग्नेटिक फील्ड काय असते, त्याची वीक असते. त्यामुळं आपण इलेक्ट्रोमॅग्नेट्स यूज केला जातो. आता इलेक्ट्रोमॅग्नेट्स म्हणजे काय ते बघूया थोड्याच वेळा. तर हे इलेक्ट्रोमॅग्नेट्स म्हणजे काय असतं बघा, तर हा बार मॅग्नेट असतो आपला. हा काय असतो, बार मॅग्नेट किंवा कॉईल असते. हा मॅग्नेट असतो, त्याच्याभोवती हे काय केलेलं असतं, वाइंडिंग माउंट केलेलं असतं. इथून सप्लाय दिलेलं असतं. जोपर्यंत इथं सप्लाय आहे तोपर्यंत इथं काय होतं, ह्याच्यात मॅग्नेटिझम प्रॉपर्टी धरली जाते. मॅग्नेटिझम प्रॉपर्टी त्यातच होल्ड केली जाते. आणि ज्यावेळी सप्लाय बंद केला जाईल इथनं, हे बघा, इथून सप्लाय जेव्हा ट्रिप केला जाईल, एवढा पार्ट समजा ट्रिप झाला, तर त्यावेळी काय होते, मॅग्नेटिक प्रॉपर्टीज निघून जाते. आणि हे स्ट्रॉंग मॅग्नेटिझम क्रिएट करतं. कशापेक्षा, परमनंट मॅग्नेट्समुळं. म्हणून आपण या ठिकाणी हा इलेक्ट्रोमॅग्नेट्स घेतलेला आहे. म्हणजेच कोणता घेतलेला आहे, तर इथं इलेक्ट्रोमॅग्नेट्स आर प्रिफर्ड. इलेक्ट्रोमॅग्नेट्स इथं काय केलेलं आहे, प्रिफर केलेला आहे. ओके. तर आता ह्यामध्ये बघा, पहिले आहे योक, त्यानंतर पोल कोअर, पोल शूज आणि मॅग्नेटिक कॉईल. हे कशात आहे, तर फील्ड सिस्टीम. फील्ड सिस्टीम कन्सिस्ट ऑफ 4 पार्ट. कुठला, योक, पोल कोअर, पोल शूज आणि मॅग्नेटिक कॉईल. आता योक कसं आहे ते आधी बघूया आपण. हे पहा, योक म्हणजे काय आहे, तर आउटर मोस्ट पार्ट असतो. हा जो आहे त्याचा आउटर मोस्ट पार्ट आहे. ह्याचं फंक्शन काय आहे या योकचं, तर थोडक्यात आपल्या शरीराची आउटर मोस्ट बॉडी असते त्या पद्धतीनंच हे कन्स्ट्रक्ट केलेलं असतं. हा आउटर मोस्ट पार्ट आहे. ह्याचं काय आहे, 2 फंक्शन असतात. एक म्हणजे काय, प्रोटेक्शन. त्याचं 2 फंक्शन आहे. एक कुठलं आहे, प्रोटेक्शन, आणि दुसरं फ्लक्स क्रिएट करणं. हे कसं करतं हे बघूया आता आपण. हे बघा, योक ॲक्ट्स ॲज अ फ्रेम ऑफ मशीन. त्या मशीनची काय असतं, फ्रेम करत आहे. कॅरी अ मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्युस्ड बाय द पोल्स. जे पोल्स मॅग्नेटिक फ्लक्स क्रिएट करणार आहे ते कॅरी करायचं काम करतं, ते पोल्स करतं. फील्ड इज स्टेशनरी, नो नीड टू कॅरी अ लॅमिनेशन. म्हणजे काय आहे, त्याचं फील्ड स्टेशनरी असल्यामुळे योकला काय करावं लागत नाही, लॅमिनेट करावं लागत नाही.
फॉर अ स्मॉल मशीन मटेरियल कुठलं असते बघा. फॉर अ स्मॉल मशीन कास्ट आयर्न योक इज युज्ड. फॉर अ स्मॉल मशीन कास्ट आयर्न योक इज युज्ड, बट फॉर लार्जर मशीन फॅब्रिकेटेड स्टील्स आर युज्ड. हे महत्त्वाचं आहे. लार्ज मशीनसाठी कुठलं यूज केलं जातं? फॉर अ स्मॉल मशीन कास्ट आयर्नचा योक यूज केला जातो आणि फॉर लार्ज मशीन फॅब्रिकेटेड स्टील आर यूज केला जातो. आता फॅब्रिकेटेड स्टील काय यूज केलेला असतो? तर ह्याची परमेबिलिटी जास्त असते, त्यामुळे काय होतं, परमेबिलिटी जास्त असल्यामुळे हिस्टॉरिसिस लॉसेस कमी होतात. आता स्मॉल मशीनमध्ये कास्ट आयर्नच काय यूज केलं जातं? तर स्मॉल मशीनसाठी कॉस्ट महत्त्वाची असते ॲज कम्पेअर टू ह्या अदर फॅक्टरमुळं. त्यामुळं स्मॉल मशीनसाठी हे कास्ट आयर्न योक हा यूज केला जातो. आता पोल कोअर बघायचे आहेत आपल्याला. पोल कोअर यामध्ये बघायचं आहे. हे बघा, हे तुमचं पोल कोअर आहे. पोल कोअर म्हणजेच काय आहे? तर हे कंडक्टर्स, पोलभोवतीचे वाउंड केलेले कंडक्टर्स असतात ते असतात. म्हणजे बघा, हे जर तुमचं असं मशीन असेल तर ह्याच्या भोवती काय केलेलं असतात? हे कंडक्टर असे वाउंड्स केलेले असतात. मी तुम्हाला एक व्ह्यूज काढून दाखवतो म्हणजे पटेल. हे तर ह्याच्या भोवती असे हे वाइंडिंग वाउंड्स केलेले असतात. एकदम जवळजवळचे वाइंडिंग असतात हे असे. हे बघा ना, ह्याच्यावर वाइंडिंग वाउंड्स केलेले आहेत असे. आणि हे कसे असतात? इन्सुलेट केलेले असतात. हे काय केलेलं असतात? इन्सुलेट टू इच अदर केलेले असतात वर्निश लावून. तर हे कसं होतं ऑपरेट? पोल कोअर युजली सर्क्युलर सेक्शन युज्ड टू कॅरी अ कॉईल ऑफ इन्सुलेटेड वाइंडिंग कॅरिंग द एक्साइटिंग करंट. म्हणजे काय आहे? ह्या पोल कोअरला ते वाइंडिंग जे आहे, हे बघा काय म्हटलं, पोल कोअर युजली सर्क्युलर सेक्शन युज्ड टू कॅरी अ कॉईल ऑफ इन्सुलेटेड वाइंडिंग कॅरिंग द एक्साइटिंग करंट. ह्याच्यामध्ये DC सप्लायच दिलेला असतो. ह्यामध्ये DC सप्लायच असतो. हे तुम्ही प्रामुख्यानं लक्षात ठेवा. यामध्ये काय केलेलं असतो? तर DC सप्लायच दिलेला असतो. ह्या DC सप्लाय कॅरी करण्यासाठी हे पोल कोअरच्या वायर्स यूज केलेल्या असतात, पण त्या इन्सुलेटेड केलेल्या असतात. त्या काय केलेल्या असतात? इन्सुलेटेड वायर असतात. ते व्हर्निशने इन्सुलेट केलेल्या असतात. आणि हे युजली नॉट लॅमिनेशन. आता एक लक्षात ठेवायचं, लॅमिनेशन हा शब्द कुठे यूज केला जातो? तर लॅमिनेशन शब्द हा अशा ठिकाणी यूज केला जातो जिथं एडी करंट लॉस होणार आहे, त्या ठिकाणी लॅमिनेशन केलं जातं. जर एडी करंट लॉस जर कमी असेल तर लॅमिनेशनची गरज लागत नाही. हे झालं आपलं पोल कोअर संदर्भातली माहिती. आता हे बघा, पोल शूज. पुढचा पार्ट कुठला आहे? पोल शूज. हा जो पोल शूज म्हणजे काय? हा जो खालचा पार्ट आहे, हा काय करतो? हा जो पार्ट इथं दिलेला आहे ह्याला काय म्हटलं जातं? पोल शूज म्हटलं जातं. ह्याला काय म्हटलं जातं? पोल शूज. हे बघा, हे असं आहे. ह्याला काय म्हटलं जातं? पोल शूज म्हटलं जातं. तर हे पोल शूज कसं वर्क करतं? या बघूया आता. पोल शूज ॲक्ट्स ॲज अ सपोर्ट फॉर फील्ड कॉईल. फील्ड कॉईलला हे काय करतात? सपोर्ट करतात. हे ॲक्ट्स ॲज अ सपोर्ट फॉर द फील्ड कॉईल्स अँड स्प्रेड आउट द फ्लक्स ओव्हर द आर्मेचर. फेरी. तुम्हाला एक गोष्ट सांगतो इथं या ठिकाणी. आता बघा, ह्या पोल कोअरचं फंक्शन काय आहे बघूया. तर हे बघा, ही तुमची पोल कोअर्स आहेत. हे काय आहे? पोल कोअर. हा एक आहे, हा एक आहे. आणि हा तुमचा काय आहे? रोटेटिंग पार्ट आहे, दॅट इज आर्मेचर. ओके. आता ह्याचं फंक्शन काय आहे? तर इथनं नॉर्थ टू साऊथ काय करायचे आहेत? फ्लक्स डिस्ट्रीब्युशन करायचे आहेत इक्वली. नॉर्थ टू साऊथ फ्लक्स डिस्ट्रीब्युशन करायचे आहेत इक्वली. म्हणजे कसं? तर जस्ट लाईक अ शॉवर. म्हणजे हे तुम्ही आहात, आंघोळीला गेला वर काय असतं तुमच्या? हे शॉवर असतं बाथरूममध्ये, आणि इक्वली पाणी ते स्प्रेड करतं, बरोबर का? शॉवर असेल तर इक्वली पाणी स्प्रेड करतं. म्हणजे हे शॉवर काय ॲक्ट होतं? तर पोल शूज. आणि हे तुम्ही आहात ते काय आहे? आर्मेचर बॉडी आहे. ह्या पद्धतीनं तुमचं पोल शूज वर्क करत असतं. ह्यामध्ये बघा, इट ऑलवेज अ लॅमिनेटेड हा शब्द महत्त्वाचा आहे. काय आहे? इट ॲक्ट्स ॲज अ सपोर्ट फॉर फील्ड कॉईल्स अँड स्प्रेड ओव्हर द फ्लक्स ओव्हर द आर्मेचर फेरी मोर युनिफॉर्मली. म्हणजे ते स्प्रेड जे फ्लक्स करायचं आहे ते युनिफॉर्मली स्प्रेड केलं जातं. ऑल्सो लार्जर क्रॉस सेक्शन रिड्युसेस द रिलक्टन्स ऑफ द मॅग्नेटिक पाथ. हे काय करतं? मॅग्नेटिक पाथचा जो रिलक्टन्स आहे तो कमी करण्याचं काम करत असतं. आता आर्मेचर या बघूया. आर्मेचर पार्ट आपण बघायच्या आधी हा बघा, हा आर्मेचर आहे. 3D इमेज घेतलेली आहे. हा आर्मेचर म्हणजे काय आहे? रोटेटिंग पार्ट ऑफ द मोटर असतो. हा काय असतो? रोटेटिंग पार्ट ऑफ द मोटर असतो. म्हणजे जो रोटेट होत असतो ना, हे त्याचं वाइंडिंग आहे. आर्मेचरचं वाइंडिंग कोणतं आहे? हे आर्मेचरचं वाइंडिंग आहे. हा शाफ्ट आहे. हे बॉल बिअरिंग्स आहेत.
हे पुढं आपण बघणार आहोत. पण थोडक्यात हे लक्षात ठेवलं पाहिजे की आर्मेचर म्हणजे काय आहे, तर हा रोटेटिंग पार्ट ऑफ द मोटर आहे. तो कसा रोटेट होतो, तर आता हे बघूया आपण. आर्मेचर इट इज अ रोटेटिंग पार्ट ऑफ द मशीन अँड इट्स बिल्ड्स इन अ सिलेंड्रिकल ड्रम शेप्ड. आता जो आपण बघितलं तो, आता ह्याचा पर्पज काय आहे हे बघणं गरजेचं आहे. इट इज रोटेट द कंडक्टर इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड जी क्रिएट झालेली असते त्याच्यामध्ये काय केलेला असतो, हा रोटेट केलेला असतो. हे कशी रोटेट होते ते दाखवतो बघा. आता ह्याच्या आत आहे ते युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड क्रिएट झालेले असते. युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय, फ्लक्स इक्वली डिस्ट्रीब्यूट होत गेलेले असतात. फ्लक्स काय होतात, इक्वली ह्याच्यात डिस्ट्रीब्यूट झालेले असतात, नॉर्थ टू साऊथ. मग ह्यामध्ये हा आर्मेचर इथं आत गेल्यानंतर हा रोटेट होतो. क्लॉकवाईज समजा रोटेट झाला तर काय करतो, हा हे मॅग्नेटिक फ्लक्स कट्स करतात आणि त्याप्रमाणे त्याचं वर्किंग ॲक्ट्स व्हायला लागतं. हा आर्मेचर रोटेट होतो. आर्मेचर काय करतो, आत जातो. हे पहा, हा आर्मेचर आहे, हा आत घालतात शेवटला आणि ह्याच्या भोवती काय असतात, मॅग्नेटिक फील्ड क्रिएट झालेलं असतं. हा आर्मेचर जेव्हा आत जातो त्यावेळी काय करतो, तो फ्लक्स डिस्ट्रीब्यूट केलेले डिस्टर्ब करतो. तर बघा, इट कन्सिस्ट ऑफ कॉईल ऑफ इन्सुलेटेड वायर वाउंड around an iron so arranged that electrical currents are induced in this wire when armature rotates in a magnetic field. हे अनेकदा सांगतो तुम्हाला. पर्पज काय आहे, इट इज रोटेट द कंडक्टर इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. इट कन्सिस्ट ऑफ अ कॉईल ऑफ इन्सुलेटेड वायर वाउंड अराउंड अँड आयर्न. म्हणजे हे पहा, हे बघा, हे त्याचे इन्सुलेटेड वायर्स आहेत. हे काय आहेत, आपण जे म्हणत होतो इन्सुलेटेड वायर्स. ह्या ज्या इन्सुलेटेड वायर्स आहेत ह्याच्यामधनं काय होत असतो, करंट फ्लो होत असतो. ह्यामधून काय होत असतो, करंट फ्लो होत असतो. हे आपण इथं बघायचं आहे. म्हणजे काय म्हटलं, इट कन्सिस्ट ऑफ कॉइल्स ऑफ इन्सुलेटेड वायर वाउंड अराउंड अन आयर्न सो अरेंज्ड दॅट इलेक्ट्रिकल करंट आर इंड्युस्ड इन दिस वायर व्हेन आर्मेचर रोटेट्स इन अ मॅग्नेटिक फील्ड. आर्मेचर ज्यावेळी मॅग्नेटिक फील्डमध्ये रोटेट होत असतो त्यावेळी काय असतं, तर त्यावेळी त्याच्या वायरमधनं काय होत असतो, करंट फ्लो होत असतो. तर ह्याचं फंक्शन काय आहे, फंक्शन फार महत्त्वाचं आहे, लक्षात द्यायचं. फंक्शन काय म्हटलं आहे, तर क्रिएट अ पाथ ऑफ व्हेरी लो रिलक्टन्स टू द मॅग्नेटिक फ्लक्स. क्रिएट अ व्हेरी लो रिलक्टन्स टू द मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्स जेव्हा डिस्ट्रीब्यूट होत असतात त्यावेळी व्हेरी लो रिलक्टन्स पाथ क्रिएट करायचा, ज्यामुळे लॉसेस कमी होतील किंवा मॅग्नेटिक फ्लक्स लीक्स होणार नाहीत. हे काम कोणाचं आहे, तर आर्मेचरचं आहे. क्रिएट अ व्हेरी लो रिलक्टन्स पाथ टू द मॅग्नेटिक फ्लक्स. आता ह्या मटेरियल कुठलं वापरलं जातं, तर हाय परमॅबिलिटी सिलिकॉन स्टील मटेरियल यूज केलं जातं. हाय परमॅबिलिटी सिलिकॉन स्टील मटेरियल इज यूज्ड फॉर दॅट पर्पज. द यूज ऑफ हाय ग्रेड स्टील इज मेड फॉर द आर्मेचर. आता हे हाय ग्रेड स्टील यूज केल्यामुळं काय फायदा होतो आपला, की हिस्टॉरिसिस लॉस लो केला जातो आणि रिड्यूस एडी करंट लॉस काय केला जातो, रिड्यूस केला जातो. आता बघा, द आर्मेचर सपोर्टेड एट ईच एंड बाय मेटल फ्रेमवर्क कॉल्ड एंड बेल्स. आता एंड बेल्स काय आहेत ते बघूया आपण, डायग्राममध्ये दाखवतो. इन कंटेन्स द बिअरिंग इन विच आर्मेचर रोटेट्स. आता आर्मेचर तर काय अंतराळी राहणार नाही आहे, तर त्याला बिअरिंगमध्ये बसवलेलं असतं. एका साईडनं दोन्ही साईडनं बसवलेलं असतं. एक साईड त्याची काय ठेवलेली असते, मोकळी ठेवलेली असते. का ठेवलेली असते, तर मशीन ज्यावेळी ओपन करतात त्यावेळी एक साईडनं ओपन करून बिअरिंग्स बसू शकतात. हे बघा, इथं हे बिअरिंग्स आहेत, हे बिअरिंग्स आहेत, हे आणि हे, हा तुमचा आर्मेचर आहे. ह्या एंड बेल्ट्समध्ये म्हणजे ह्या दोन्ही एंडला असतात, पण एक साईड काय ठेवलेली असते, ओपन ठेवलेली असते. एक साईड ओपन ठेवलेली आहे आणि ह्या दोन बेरिंग्समध्ये तो बसवलेला आहे, जेणेकरून तो अंतराळी राहत नाही, अंतराळी फिरूही शकत नाही. तर ह्या बेरिंग्समध्ये तो काय केलेला असतो, फिट केलेला असतो. आता नेक्स्ट आहे तर कम्युटेटर. कम्युटेटर काय करतो, रोटेटिंग स्विच कनेक्टेड बिटवीन आर्मेचर अँड एक्सटर्नल सर्किट. इट इज अ रोटेटिंग स्विच कनेक्टेड बिटवीन आर्मेचर अँड एक्सटर्नल सर्किट. मी तुम्हाला डायग्राम दाखवतो. हे बघा, इथं ब्रशेस आहेत आणि हा कम्युटेटर आहे. इथं वरचा जो पार्ट आहे तो काय आहे, कम्युटेटर आहे. ह्या आर्मेचरवर, म्हणजे हे आर्मेचर आहे, ह्या आर्मेचरवर ब्रशेस आहे. ही जर डायग्राम कळत नसेल तर आणि एक डायग्राम दाखवतो. हे बघा, हे जे वाइंडिंग आहे ह्याच्यावर जो आहे हा पार्ट कोणता आहे, तर कम्युटेटर आहे. हा कुठला आहे, कम्युटेटर. ह्या आर्मेचरच्या वर जो आहे हा कम्युटेटर आहे आणि ह्याच्यावर हे आपले वाइंडिंग्स आहेत जे आपण आधी दाखवलेले आहेत. ह्या वाइंडिंग इन्सुलेट केलेल्या असतात, त्याच्याभोवती हा काय आहे, शाफ्ट आहे. सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी म्हणता येईल की सगळ्यात महागडा इक्विपमेंट जर मोटरमधला कुठला असेल तर तो काय असतो, कम्युटेटर असतो.
कम्युटेटर. आता ह्याचं पर्पज काय आहे? इट प्रोव्हाइड्स द कनेक्शन बिटवीन रोटेटिंग आर्मेचर कॉईल अँड स्टेशनरी एक्सटर्नल सर्किट. इट परफॉर्म्स द स्विचिंग ॲक्शन. स्विचिंग ॲक्शन म्हणजे काय? करंटची डायरेक्शन रिव्हर्स करायचा हा काम करतो. इट ऑल्सो कीप्स द रोटर आर्मेचर अँड EMF स्टेशनरी इन अ स्पेस. आता कम्युटेटरला एक महत्त्वाचा शब्द आहे की हा फुल वेव्ह रेक्टिफायर म्हणून ॲक्ट होतो. हा काय यूज होतो? फुल वेव्ह रेक्टिफायर म्हणून ॲक्ट होतो. कोण? तर कम्युटेटर फुल वेव्ह ब्रिज रेक्टिफायर म्हणून ॲक्ट होतो. कम्युटेटरला आणि एक नाव आहे, तर त्याचं नाव काय आहे? मेकॅनिकल रेक्टिफायर हा एक नाव आहे. आता ब्रशेस बघा. ब्रशेस म्हणजे काय? फंक्शन काय आहे ब्रशेसचं माहीत आहे आपल्याला. टू कलेक्ट द करंट फ्रॉम कम्युटेटर, कलेक्ट द करंट फ्रॉम द कम्युटेटर अँड सप्लाय टू द एक्सटर्नल लोड सर्किट. ब्रशेस आर रेक्टँग्युलर इन शेप अँड रेस्ट ऑन द कम्युटेटर. कम्युटेटरच्या वर असतात. नेहमी लक्षात ठेवा, हे जर तुमचा आर्मेचर असेल असा, तर त्याच्याभोवती हा कम्युटेटर असेल आणि ह्या कम्युटेटरच्या वर काय असतात? हे ब्रशेस असतात. कम्युटेटरच्या वर काय असतात? ब्रशेस असतात. कॉपर ब्रशेस आर एम्प्लॉयड ओनली फॉर अ मशीन डिझाइनड फॉर लार्ज करंट ॲट अ लो व्होल्टेज. लार्ज करंट जर असेल तरच कॉपर ब्रशेस वापरले जातात. अदरवाईज कुठले यूज केले जातात? तर ग्राफाईट अँड कार्बन ग्राफाईट ब्रशेस हा सेल्फ लुब्रिकेटिंग असतात आणि त्यामुळे ते वाईडली यूज केले जातात. बऱ्याचशाच एक्झाममध्ये प्रश्न असतो की कोणते ब्रशेस जास्त यूज केले जातात, तर कुठले ब्रशेस असतात? तर ग्राफाईट अँड कार्बन ग्राफाईट ब्रशेस आर सेल्फ लुब्रिकेटिंग अँड देअरफॉर वाईडली यूज्ड केले जातात. आता बिअरिंग्स म्हणजे काय आहे ते बघूया आपण. बिअरिंग विथ अ स्मॉल मशीन, बिअरिंग्स आर बॉल बेअरिंग यूज केलं जातं. स्मॉल मशीन असेल तर बॉल बेअरिंग, आणि जर लार्ज मशीन असेल तर त्यावेळी रोलर टाईप ऑफ बिअरिंग यूज केले जातात. बिअरिंग काय यूज केले जातात? तर फ्रिक्शन रिड्यूस करायसाठी हे यूज केले जातात. हे काय यूज करतात? तर फ्रिक्शन कमी करण्यासाठी बेअरिंग यूज केले जातात. आता शेवटचा सगळ्यात मुद्दा आहे तो शाफ्ट. शेवटचा मुद्दा आहे आपला शाफ्ट. शाफ्ट काय करतो? इट इज मेड अप ऑफ माइल्ड स्टील. सगळ्यात महत्त्वाचा मोटरमधला पार्ट आहे तो शाफ्ट आहे. जर शाफ्ट ब्रेकडाऊन झाला किंवा वाकला, इसेंट्रिकली फिरायला लागला, तर सगळी मोटर रिप्लेस करावी लागते. हे काय लागते ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला सांगतो. शाफ्ट इज मेड अप ऑफ माइल्ड स्टील विथ मॅक्झिमम ब्रेकिंग स्ट्रेंथ काय असते? शाफ्टची जास्त असते. इट इज यूज्ड फॉर ट्रान्सफर मेकॅनिकल पॉवर टू द मशीन. हे मेकॅनिकल पॉवर मशीनला ट्रान्सफर करायसाठी ह्याचा यूज केला जातो. रोटेटिंग पार्ट कन्सिस्ट ऑफ काय आहे? आर्मेचर कोअर, कम्युटेटर, कूलिंग फॅन आर कीड टू द शाफ्ट. म्हणजे या शाफ्टवर कोण कोण बसवलेलं असतं? तर आर्मेचर कोअर, कम्युटेटर आणि कूलिंग फॅन्स हे घट्ट बसवलेले असतात. त्यामुळे जर शाफ्ट जर खराब झाला तर सगळी मोटर काय होते? रिप्लेस करावी लागते. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर आणि लाईक जरूर करा. थँक्यू सो मच.